तुम्हाला यूट्यूब चॅनल तुझं स्वागत करत आहे। आज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवण्याची संधी येईल आणि चर्ची काही तिथे आपण चाललो आहे। जैन कॉलेजकडे बाबासाहेबांची आंबेडकर जयंती आणि शिवाजी महाराज जयंती LIC पॉलिसी करून नियोजन कार्यक्रम केलेला आहे। चला जाऊया जयंतीचा आनंद लुटण्यासाठी। चला बघायला जाऊया शिवजयंती आंबेडकर जयंती LIC वाल्यांची। चला बघायला चला। बॅनर लावलं बघा आज जयंतीचा। चरणी अर्पण केलं। तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग। धन्य आहे तो मार्ग जो मानवाच्या उत्कर्षासाठी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो। जगातील परमशांती सुखाचा साक्षात्कार करून देतो, जो मानवी जीवनाच्या दुःख मुक्तीचा दिव्य प्रज्ञेचा मार्ग म्हणजे धर्म होय। अंधश्रद्धा अनिष्टरूढी परंपरा यांवर प्रहार करणारा म्हणजे बौद्ध धर्म होय। मित्रांनो, हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला देतात। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात पुन्हा नतमस्तक झाले नाही, ते तथागतांच्या चरणी नतमस्तक होतात। आणि म्हणूनच म्हणे की खुशबुलाब छुपाओ मगर छुप नहीं सकती, खुशबुलाब छुपाओ मगर छुप नहीं सकती, सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती, जुल्म और सितम के नाम पर है सर झुकाने वालों ये भीड़ की गर्दन है, गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती, गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती। मित्रों, हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, महात्मा फुलेंचा देश। परंतु आज आम्ही या देशात जर पाहिलं तर जातीपातीचं स्तोम इतकं मारलेलं आहे की प्रत्येक जण आम्ही जातीने श्रेष्ठ कसे असे या देशात ठरवू पाहतोय। परंतु एक जरूर सांगेल की हे जर असंच चालत राहिलं तर एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावं लागेल। एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावं लागेल। खरी खुरी लोकशाही हवी असेल तर तत्व बुद्धाचं शिकावं लागेल। शांती आणि समतेच्या मार्गानं या देशाचा गाडा हाकावाच लागेल आणि भारतालाच काय तर साऱ्या जगाला एक ना एक दिवस बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल, बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल। Oh
भारतीय बाबासाहेबांना जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आलेला आहे. मी माझ्या मित्रांनो एवढं सांगेन की बाबासाहेबांना जर जातीचा चष्मा काढून जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सच्चा देशभक्त या देशात शोधून सापडणार नाही. ही देखील गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मित्रहो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला देतात. कोणी दंड देऊन दमन करतात, कोणी शस्त्राच्या बळावर दमन करतात, तर कोणी चाबकाच्या फटक्याने दमन करतात. परंतु तथागत बुद्धांनी न दंडाने, न शस्त्राने, न चाबकाच्या फटक्याने दमन केले, तर आपल्या ओजस्वी धम्मवाणीने अंगुलीमालाला हिंसेपासून परावृत्त केले. प्रथम तो हिंसक होता, नंतर अहिंसक झाला आणि तथागतांच्या 80 अग्रश्रावकांमध्ये अंगुलीमाल एक अग्रश्रावक मानले गेले. तुमने सुना नहीं? रुक जाओ, रुको। मैं तो कब का रुक गया हूं, पर तुम कब ये हिंसा रोकोगे? सन्यासी, तुम्हें मुझसे डर नहीं लगता? सारे लोग मुझसे डरते हैं। तुम्हारे पास जो भी है निकाल दो, वरना जान से हाथ धो बैठोगे। मैं इस राज्य का सबसे शक्तिशाली व्यक्ति हूं। लेकिन मैं ये कैसे मान लूं कि तुम इस राज्य के सबसे शक्तिशाली हो? तुम्हें यह साबित करके दिखाना होगा। बताओ, बताओ कैसे साबित करना होगा? तुम उस पेड़ से कुछ पत्तियां तोड़ के लाओ। बस इतनी सी बात? मैं तो पूरा पेड़ उखाड़ सकता हूं। रुको। ये लो। हाँ, अभी इन पत्तियों को उस पेड़ पर फिर से लगा दो।
टूटे हुए पत्ते फिर से कभी जुड़ सकते हैं क्या? जब तुम इस छोटी सी चीज को फिर से नहीं जोड़ सकते तो तुम सबसे शक्तिशाली कैसे हुए? जब भी तुम किसी चीज को जोड़ नहीं सकते तो कम से कम उसे तोड़ो ना। यदि किसी को जीवन नहीं दे सकते तो उसे मृत्यु देने का तुम्हें कोई अधिकार नहीं। सब जीना चाहते हैं पर तुम उसे करुणा से देखो तो सही। मानव में ना प्रेम है ना करुणा है, सिर्फ छल और कपट है। तुम्हें लोगों ने बहुत दुख दिया है अंगुलीमाल। क्रूरता व्यक्ति अज्ञान के कारण ही करता है। मोह, माया, घृणा, द्वेष, ईर्ष्या ये सभी अज्ञान की ही संतान है। और वो व्यक्ति ही है जिसमें दया, करुणा, सद्भाव और समझ का उदय भी होता है। अंगुलीमाल, यदि इस जीवन में क्रूर और निष्ठुर लोग भी हैं तो दयावान भी हैं। बस अपनी आंखों से ये अंधेपन का पर्दा हटा कर तो देखो। जिसने जग व्याकुल मन का अंधियारा, जिसकी किरण को छूकर चमक उठाए जग सारा। दीप ससत का सदा जले, दया अहिंसा सदा फले, सुख शांति की छाया में जगत में पले। भारत के भगवान बुद्ध का गूंजे घर घर मंत्र रहो, सब मानव तू मुख से बोल, बुद्ध शरण गच्छामि। सब मानव तू मुख से बोल, बुद्ध शरण गच्छामि। संगम संगत गच्छा। मित्रांनो, आपण या महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी माणसं, बरोबर आहे की बरोबर आहे की नाही? आपण बोललेलं काही हरकत नाही, बोललं पाहिजे. सध्या माणसं बोलत नाही, आवाज आपला दबलेला आहे, तो आवाज आला पाहिजे बाहेर, बरोबर की नाही? आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो. तुमच्याविषयी दोन शब्द प्रेमाचे बोलतो की माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे, माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे, तथागताच्या धम्मरसारसात भीमा आहे. माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे, तथागताच्या धम्मरसारसात भीमा आहे. स्वामी म्हणाले जीवन जगतो आज आम्ही, कारण इथे बसलेल्यांच्या नसानसात भीमा आहे, इथे बसलेल्यांच्या नसानसात भीमा आहे. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीची अवस्था काय होती? पिढ्या पिढ्याच्या अंधकारात कित्येक वर्ष भुक्कल पडलेला हा समाज जिवंतपणे नरकयातना भोगत होता. अरे गेल्या जन्माचं पाप म्हणून या जन्मात खिदमत राहण्याची ती व्यवस्था कारण सांगत होती. अनेक संत, महात्मे, राजे, महाराज जन्मास आले, पण त्यांना व्यवस्थेला छेद देता आला नाही. जातीयवाद, अस्पृश्यता आणि अन्यायाने बेजार झालेला हा समाज या आशेवर जगत होता. या आशेवर जगत होता की कधीतरी कोणीतरी मुक्तिदाता या भूतलावर जन्म घेईल आणि त्यांना या नरकयातनातून मुक्त करेल. आणि अखेर युगायुगाच्या प्रतीक्षेनंतर हा समाज पाहत असलेल्या स्वप्नाने वास्तवात सत्य रूप धारण केलं. त्यांना अमानवी अत्याचारातून आणि दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आशेचा, करुणेचा आणि प्रतिकाराचा प्रज्ञा सूर्य या भूतलावर उगवला. तो दिवस होता 14 एप्रिल 1891. म्हणून म्हणे की पैदान होता वो मसीहा, अरे पैदान होता वो मसीहा, ये खुशियों का सिलसिला नहीं होता.
मैदान होता वो मसीहा जो खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो यदि से भीम जैसा हीरा मिला नहीं होता, यदि से भीम जैसा हीरा मिला नहीं होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून थोडा जरा असा दमदार आला पाहिजे, बरोबर की नाही? तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे.
खाली वारा हिमाला खाली. बाबासाहेबांविषयी एवढंच म्हणेन की भीम ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. भीम ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. जो रखना चाहते थे हमें अंधेरे में उनका तो मुंह ही काला कर डाला. मित्रहो, बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आपण माणूस म्हणून जगू लागलो. परंतु बाबासाहेबांच्या पाठी जर पाहिलं तर ही चळवळ खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम पूर्वीच्या शाहिरांनी जलसेकारांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आताचे कलाकार किती चळवळ पोहोचवतात हे त्यांचं त्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? चांगले भरघोस पैसे घ्यायचे. आणि कलाकारांच्या बाबतीत एक गोष्ट गैरसमज झालेला आहे की कलाकार असं म्हणतात की बाबासाहेबांचे 10 भाषणं आणि शाहिराचे एक तसलं काही नाही बाबा. हा भ्रम आहे. उगाच खोट्या अफवा बसू नका. बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाचं एक भाषण तुमच्या शाहिराच्या आता असा काय प्रबोधन करतात यांची गाणी, सध्याची गाणी अशी काय प्रबोधन करतात? ते भीमराव कर्डकांसाठी बाबासाहेबांनी जे उद्गार काढले होते, एक शाबासकीपर उद्गार होते, ते त्यांच्यासाठी होते. पण आता सध्या काय झालं, सगळ्याच गायकांनी बाबासाहेब म्हणाले होते शाहिराचं असं मुळीच नाही. ती सर आपल्याकडे येणार देखील नाही. बाबासाहेबांसारखे महान म्हणजे 10 भाषणांची सर तुमच्या एका गाण्याला आज असं काही लिखाण होत नाही जाहीरपणे आणि उघडपणे. बघा, आपलं ते चुकीचं म्हणायला पण ताकद लागते आणि ते आम्ही जाहीरपणे या स्टेजवरून मांडतो. माझ्या मित्रांनो, हे असं आहे. असा चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काही काम होतं. माझ्या मित्रांनो, पूर्वीचे जे कवी गायक होते खेड्यापाड्यात बाबासाहेबांच्या निर्माणानंतर खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यात ही चळवळ त्या पूर्वीच्या जलसाकारांनी शाहिरांनी पोहोचवली. माझ्या मित्रांनो, पूर्वी आमच्या माता भगिनी जात्यावरती ओवी गायच्या आणि त्या ओवीमध्ये देखील बाबासाहेबांचं गुणगान असायचं. आता ती जाती काही राहिलेली नाही. पण एक सुंदरचं गीत सादर करण्यासाठी या विचार मंचावरती आमंत्रण करतो गोड गयाची गायिका पूजा सावंत. जरा जोरदार.
पोलिसांनी हॉटेल मालकाला साफ नकार दिला आणि हे शब्द जवळ लाकूड तोडत असलेली सोनबा येतोय त्याने ऐकले. ते धावत धावत घरी गेले आणि स्वच्छ पाण्याने माड भरून घेऊन आले. परंतु तोपर्यंत बाबासाहेबांची मोटार घर वेगात निघून देखील गेली होती. बाबासाहेब पुन्हा कधीतरी या रस्त्याने येतील म्हणून शेवटपर्यंत त्याची वाट पाहत राहील. तो संपला. माट भरुनी हे घोट भरी जाऊनी हे पाणी आणले मी. बोले सोन माझे बाबाई पाणी घोट भरी माझ्या हात घेतले. बोले सोन माझे बाबाई भरुनी हे घोट भरी जाऊनी हे पाणी आणले मी माठ भरुनी. जीव जीवात हा होता त्याच्या जोवरी पायी घेऊनी वाट पाहिली तोर. जीव जीवात हा होता त्याच्या जोवरी पायी घेऊनी वाट पाहिली तोर. तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी हे घोट भरी जाऊ. आमच्या कलाकारांसाठी खरं जोरदार काय झालं. काय होत आहे आपण स्टेजवर काय दाखवतो की बाबा एक व्यक्ती आहे
बाबासाहेबांची वाट पाहतो, प्राण सोडतोय. काय चित्र आहे, काय वेगळं असं काय नाही, काय असं इथे काय त्याच्या हाल अपेक्षा कशा दिसते काय, परंतु हे गाणं आमच्या काळजाला फिरत जावं. असे बाबासाहेबांचे अनुयायी होते. सध्याचे अनुयायी काय करतात, जयंती आली की मग सीना हमारा फौलाद है, आंबेडकर की औलाद है, आमचं रक्त निळं निळं होऊन जातं. काय रक्त निळं वगैरे काय प्रकार नसतो. रक्त सगळ्यांचं एकसारखं असतं, पण त्याच्यात महापुरुषांचे विचार असणं फार गरजेचं आहे. बरोबर की बाबासाहेब म्हणतात, जर मी माझ्या समाजाचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून घेईन. तुम्ही आम्ही कोणत्या शब्दात घेतो, बाबासाहेबांसाठी आम्ही काय करू शकलो, राजकारणात आमची काय प्रगती आहे, समाजकारणात आमची काय प्रगती आहे. तिथे लाखोना टिकवता येत नाही, तिथे लाखोना टिकवता येत नाही. माझ्या मित्रांनो, एवढंच सांगेन की या महापुरुषांचे विचार, आता सध्या हाच सामाजिक असा जागृत आहे की महापुरुषांचे विचार, नाहीतर मग हे कुठल्या तरी मंत्र्याचा मुलगा म्हणतो की शिवाजी महाराज, मग त्यांना बाबा एका जातीत मध्ये बंदिस्त करून देते. महापुरुषांना जातीपातीमध्ये बंदिस्त केलेले आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज अमुक अमुक जातीचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमुक अमुक जातीचे, महात्मा फुले अमुक अमुक जातीचे. इथे महापुरुषांना आम्ही जातीपाती बंदिस्त केले आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की महापुरुषांना जातीचे वारस नसतात, तर त्यांना विचारांचे वारस असतात. तुम्ही आम्ही सर्व या महापुरुषांच्या विचारांचे वारस आहोत. बरोबर की नाही? आणि म्हणून आम्ही कुठल्या महापुरुषांची जात बघत नाही, त्यांचे विचार बघतो. मानवतेसाठी लढणारा प्रत्येक महामानव, महापुरुष आमच्यासाठी वंदनीय आहे. जरा जोरदार जोरदार काय पुन्हा एकदा हुशार आहे, बाबांची लेकरं हुशार आहे. माय बापा होऊन भीमाचा उपकार लई आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर, आम्ही पितो त्या पाण्यावर, आम्ही घेतो त्या शिक्षणावर, हे आज मिळालेल्या हक्कावर, आज मिळालेल्या मानावर,